नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण जाधव. आम्ही प्रयत्न करतोय भारतीय शेतीमध्ये बदल व्हावा यासाठी. आज भारतातील शेती जी आहे, ती युरिया आणि अनेक घातक रसायन युक्त झाली आहे आणि ती कमी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता तुम्ही बघू शकता की हे माझ्या पाठीमागे कांदा असेल किंवा मक्का असेल, ज्वारी असेल, असे अनेक पिकं मी इथं बघतोय. आणि बघितल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर मला जाणवलं की युरिया आणि इतर घातक रसायनांचा वापर हा सगळ्यात जास्त होतो. आणि माझा पण एक प्रयत्न आहे छोटासा की भारतीय शेतकऱ्यांसाठी की त्यांच्यामध्ये थोडा बदल व्हावा. काय काय युरिया आणि इतर रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे ह्या प्रकृतीचं संतुलन बिघडतंय. मातीचं संतुलन, मातीचं आरोग्य बिघडतंय. मग हे जे मातीचं आरोग्य आहे, ह्या मातीच्या आरोग्याशी आपला संबंध आहे. ह्यामध्ये असणारं जे पेस्टिसाइड्स असतात किंवा रसायनं असतात, ती घातक असतात. ती घातक रसायनं ह्या आजूबाजूच्या जो निसर्ग आहे, या निसर्गाचं जे वातावरण आहे, ते वातावरणाचं चक्र आहे, ते चक्र ते बंद पाडतं किंवा लॉक करतं. ती सिस्टीम लॉक करतात. म्हणजे फुलपाखरू असेल, जे पिकांसाठी पण चांगली असतात, गांडूळ असेल किंवा इतर जीवजंतू असतील, ते जीवजंतू युरिया आणि इतर रासायनिक खतांमुळे मरून जातात. रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर आपल्याला उत्पादन खूप मोठं भेटतं, वाढीव भेटतं, पैसा भेटतं, परंतु त्याचे अनेक तोटे पण आहेत. म्हणजे फायद्यापेक्षा तोटे सगळ्यात महत्त्वाचे. तर आपण तोटा म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा तोटा तो म्हणजे काय, की आपण जे रोज अन्न खातो, जे रोज अन्न ग्रहण करतो, त्यामध्ये असणारी विषारी घटकं. मग ती घटक कुठून येणार आहे? या शेतीमधून येणार आहे. शेतीमधून निघणाऱ्या उत्पन्नातून येणार आहे. आज रोजी काय होतंय माहिती आहे का, की प्रत्येकजण धावतोय, पळतोय, त्यानंतर आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बिल येतात. मग तो मेडिक्लेमकडे वळतो, इन्शुरन्स कंपनीकडे वळतो, तिथे हप्ते भरतो, घराचे हप्ते भरतो, गाडीचे हप्ते भरतो, मोबाईलचे हप्ते भरतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा सर्वात मोठा ताण माणसांवरती पडतो. मग याला कारण काय आहे, तर भारतातील शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते. माझं वारंवार शेतकऱ्यांना, माझ्या बांधवांना एवढीच विनंती आहे की बाबाओ, तुम्ही छोटं किंवा थोडं क्षेत्र करा, जेणेकरून त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने शेणखताचा वापर करून आपल्या जुन्या पद्धतीने ती पिकं काढा. आणि ती पिकं काढल्यानंतर त्यातलं उत्पादन आहे ते स्वतः खा, आपल्या परिवाराला खाऊ घाला, जेणेकरून आपल्या परिवारात आजारी पडणार नाही. आणि ही संख्या मोठी झाली तर आपापच आपल्या हॉस्पिटलकडे जाण्याचं प्रमाणही कमी होईल. म्हणजे आपलं आरोग्य छान असेल. आपण म्हणजे मी अनेक शेतीविषयक जे अनेक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी माझं संभाषण झालं. तर त्यांचंही म्हणणं असंच आहे की शेतीमध्ये वापरली जाणारी घटकं ही कॅन्सरला आमंत्रित करतात, डायबिटीसला आमंत्रित करतात, त्याचप्रमाणे इतर अनेक असाध्य रोग आहेत त्या सगळ्या गोष्टीला आमंत्रित करतात. तुम्ही जर उदाहरण बघायचं तर आपल्या भारतातील पंतप्रधानांनी त्यांनी सांगितलं की भारतातील शेतकऱ्याने युरियाचा वापर कमी केला पाहिजे. ते खरंच आहे. आणि आपल्या गरजा थोड्या कमी केल्या पाहिजे, जेणेकरून आपला पैसाही वाचेल, आरोग्य चांगलं असेल, आपली शेतीही चांगलं असेल आणि निसर्गाशी आपण जोडले जाऊ. त्याचप्रमाणे आपलं जो सामाजिक वर्ग आहे तो पण खुश असेल. एवढीच माझी माफक अपेक्षा आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे या, आपला परिवार सांभाळण्यासाठी आणि आपलं शेत सांभाळण्यासाठी. विषमुक्त आपण शेती करूया, युरियामुक्त करूया, हीच तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे. जय जवान, जय किसान.